चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे खूप सारे आभार, कारण तुम्ही आपल्या किचनच्या व्हिडिओला भरभरून प्रेम देतायत। किचनचेच काय बाकी आता सध्या जे काही मी व्हिडिओ पोस्ट करते ते तुम्हाला सगळ्यांना आवडतायत आणि तुम्ही तसा प्रतिसादही देत आहात आणि असंच प्रतिसाद देत राहा, प्रेम करत राहा। खूप खूप आभार तुमचे। जेवढं बोलेल तेवढं कमी आहे, तर आभारच व्यक्त करते सध्या तरी। असंच सपोर्ट तुम्ही मला कायम करत राहा। तर आजचा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। महत्त्वाचा व्हिडिओ आहे प्रत्येक गृहिणीसाठी, प्रत्येक स्त्रीसाठी जी जिच्यासाठी किचन हा एकमेव असा हक्काचा कोपरा असतो घरातला, की जिथे फक्त तिचा राज असतो असं मला वाटतं। इवन असतोच ना। आता बघा, आपल्या किचन मध्ये आपल्याच हाताने आपण वस्तू अगदी व्यवस्थित ठेवतो आणि ती फक्त आपल्यालाच माहिती असते की ती आपण कुठे ठेवली, कशी ठेवली किंवा कसं आपल्याला ते करायचं आहे। घरातले भरपूर गोष्टी असतात, पण किचन हा एकमेव असा हक्काचा कोपरा असतो जिथे कोणी जास्त ढवळाढवळ करत नाही। तर याच किचन मध्ये आपण निगेटिव्ह एनर्जी कशी दूर ठेवू शकतो आपल्या किचन मधनं। कारण बऱ्याचदा असं होतं की किचन मध्ये सुद्धा आपलं मन लागत नाही, स्वयंपाक करताना चिडचिड होते किंवा मग असं वाटतं की रोज तेच करायचंय, मला काहीतरी नवीन हवं असं आपल्याला वाटत असतं। वास्तविक आपला जो रोल असतो तो आपल्या किचनमुळे ओळखला जातो, कारण अन्नपूर्णा आपल्याला आपल्या किचनमुळे म्हटलं जातं। कारण बघा, आपण आपल्या किचनमध्ये छान छान पदार्थ बनवून खाऊ घालतो घरातल्या लोकांना, त्याच्यामुळे आपण अन्नपूर्णा म्हणून ओळखलं जातो। पण जर आपलं मन चांगलं असेल, मनात चांगले विचार असतील, तर ते आपल्या स्वयंपाकात उतरतात आणि तेव्हा तो स्वयंपाक, ते जेवण तितकंच रुचकर आणि चांगलं बनत असतं असं माझी आई म्हणते। तर मला पण माहिती आहे, ते म्हणजे अनुभव आहेत। तर त्याच्यासाठी निगेटिव्ह एनर्जी आपण कशी दूर ठेवली पाहिजे, आपल्या किचनमध्ये निगेटिव्ह एनर्जी कशी बाहेर काढली पाहिजे, किंवा नेहमी आपलं किचन कसं प्रसन्न ठेवलं पाहिजे, तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो व्हिडिओ कीप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच नोटिफिकेशनची घंटी पण दाबा, म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल। तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची टीप म्हणजे आपलं जे किचन आहे ते हवेशीर राहू द्या। प्रत्येकाच्या किचनमध्ये खिडकी असते आणि दरवाजा सुद्धा आता भरपूर किचनला म्हणजे गॅलरी मिळायला लागलेली आहे, फ्लॅट वगैरे असेल तर, आणि रो हाऊस बांधून घेतलेलं असेल तर ते हवेशीरच असतं। पण त्याच्यामध्ये देखील आपण ही खिडकी जी आहे ती दिवसभर उघडी ठेवणे खूप गरजेची आहे। त्याच्यामुळे जो कोंडट उग्र वास असतो तो येत नाही आपल्या किचनमध्ये आणि त्याच्यामुळे सुद्धा आपलं जे किचन आहे ते अगदी टवटवीत आणि प्रसन्न राहतं। दुसरी महत्त्वाची टीप ती अशी की किचन नेहमी नीट क्लीन म्हणजेच नीटनेटकं टापटीप ठेवलं पाहिजे। जितकं जास्त टापटीप आणि नीटनेटकं असेल आपलं किचन तितकंच ते पाहण्यासाठी सुद्धा चांगलं वाटतं। जर डोळ्यांना चांगलं दिसलं तरच आपलं मन प्रसन्न राहील, डोकं प्रसन्न राहतं, म्हणजे फ्रेश राहतो आपण। जर किचनवर कायमच घाण ठेवली तर ते वाटतं, नको वाटतं आपल्याला पण किचनमध्ये जायला, आणि त्याच्याचमुळे मग आपलं किचनमध्ये निगेटिव्हिटी जाणवते किंवा मग आपल्याला आपलं किचन प्रसन्न आवडत नाही किंवा सारखं किचनमध्ये जाऊन काम करायला आवडत नाही। त्याच्यामुळे स्वच्छता आणि टापटीपणा, त्याचबरोबर नीटनेटकेपणा किचनमध्ये असायलाच हवा। वेळच्या वेळी किचन ओटा हा पुसला गेला पाहिजे, त्याच्यावर भांड्यांचा थर वगैरे नसला पाहिजे। या पद्धतीने व्यवस्थित आपलं जे किचन आहे ते आपण ठेवलं पाहिजे। कारण आपणच काय, बाहेरून जर एखादी व्यक्ती आली, त्या लेडीज जर आली तर ऑब्व्हियसली किचनमध्ये येतातच। एखाद्या वेळेस जेंट्स तरी येत नाही, पण लेडीज ह्या येतातच काहीतरी सामान घेऊन किचन बघण्यासाठी। तेव्हा आपलं जे किचन आहे ते असं टॉपटीप आणि नीटनेटकं असणं खूप जास्त गरजेचं असतं, म्हणजे आपल्यालाही ते पाहून चांगलं वाटतं। आणि जर एखादी पाहुणं आपल्या घरी आली, पाहुणी मंडळी, तर त्यांनासुद्धा ते पाहून चांगलं वाटतं आणि इव्हन आपल्याला कॉम्प्लिमेंटसुद्धा मिळते की किती छान आणि टापटीप ठेवलेलं आहे किचन। जर तुमचं मॉड्युलर किचन नसेल, नॉन मॉड्युलर असेल, तर तरीसुद्धा तुम्ही तो सामान वगैरे अगदी व्यवस्थितरित्या ठेवायला हवा, पसारा दिसायला नको किचनमध्ये। तिसरी महत्त्वाची टीप आहे की हे जो पसारा असतो ना, सकाळचा जो स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सकाळी सगळं आवरून घ्यायचं। आता मी ही जुनी क्लिप जोडलेली आहे, त्याच्यामुळे प्लीज समजून घ्या, ती छोल्यांची भाजी दिसते तुम्हाला। तर असे बेसिनमध्ये भांडे जास्त पडू द्यायचे नाही, नेहमी बेसिन व्यवस्थित स्वच्छ ठेवायचं, लागोहात भांडे घासून बेसिनही स्वच्छ करून घ्यायचं। कारण बेसिन जर स्वच्छ नसेल ना तर चिलटे होतात, झुरळ होतात, मच्छर होतात। तर भांडे वगैरे स्वच्छ घासून बेसिन नेहमी कोरडं करून ठेवायचं। त्याच्यानंतर
भांडे घासायच्या ज्या घासणी वगैरे असतात ना त्या पण व्यवस्थित अशा पिळून कोरड्या करूनच ठेवायच्या. तसंच त्याला खरकटं चिकटलेलं अन्न चिटकलेलं तसं साबणाला ठेवून नाही द्यायचं. साबणाच्यावर तो जो बाऊल असतो तोही खराब होतो, घासण्याही खराब होतात आणि मग त्याच्यामुळे अजून जर्म्स तयार होतात, मच्छर होतात आणि उगाच ते आपल्यासाठी सुद्धा चांगलं नसतं शरीरासाठी. त्याच्यामुळे हे आपण व्यवस्थित स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. डांबर गोळी टाका जमत असेल तर तुम्हाला बेसिनमध्ये. बेसिन कसं आपण व्यवस्थित ठेवलं पाहिजे याचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर मी पोस्ट केलेला आहे. या सगळ्या व्हिडिओंची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर उग्र वास येणार नाही याची होईल तेवढी काळजी घ्यायची. कसं आहे, उन्हाळा आणि हिवाळ्यात ती समस्या नसते, पण पावसाळ्यामध्ये ती समस्या होऊ शकते. पण ती समस्या होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. भरपूर जणांच्या इथं उन्हाळा काय हिवाळा काय सगळ्या ऋतूंमध्ये कोंडट वास येत असतो. तर चांगलं हायजीन मेंटेन केलेलं नसतं, व्यवस्थित किचन न आवरणं किंवा मग आत्ता जसं की मी सिंकचं सांगितलं की घासणी वगैरे तसंच उष्ट ते त्याला घाण चिटकलेली तसं ठेवून दिलं की तिथून सुद्धा उग्र वास येतो. त्याच्यानंतर व्यवस्थित क्लिनिंग न करणं, 2 टाईम जसं स्वयंपाक 2 टाईम वगैरे झाल्यानंतर आपण जशी स्वच्छता करून घेतो तशी क्लिनिंग न करणं, हे सगळे भरपूर कारणं आहेत उग्रवास येण्याचे. खिडक्या दारं उघड्या न ठेवणं. आता दार तर उघडं नाही ठेवू शकत आपण, कारण पाल वगैरे घुसू शकते किंवा दुसरं काही पण येऊ शकतं किंवा धूळ जास्त येते त्याच्यामुळे. मग काय करायचं, खिडकी दिवसभर उघडी ठेवायची. भरपूर किचनमध्ये दुपारी खिडकी बंद करून घेतात, तर तसं नका करत जाऊ. रात्रीच खिडकी बंद ठेवायची शक्यतोवर आणि दिवसभर खिडकी उघड ठेवायची. आधीही कारण सांगितलं की प्रसन्न तर वाटतं, पण हा जो काही उग्र वास येणारा असतो तो सुद्धा येत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित असं ठेवायचं. अजून एक गोष्ट की जर खूपच वास उग्र येतो आहे किंवा मग तुम्ही नॉनव्हेज बनवलेलं असेल आणि तो नॉनव्हेजचा वास जात नाही, आता सुक्कट जसं की झिंगे बोंबील झाले त्यांचा वास लवकर जात नाही किचनमधला, तर त्याच्यासाठी दारं खिडक्या तर उघडे करूनच घ्यायचे. आता प्रत्येकाच्या किचनमध्ये चिमणी असेलच किंवा तो एक्झॉस्ट फॅन असेल असं नाही. माझ्याही किचनला एक्झॉस्ट फॅन नाही आहे, तुम्ही बघू शकता. इकडे फक्त एक विंडो दिलेली आहे ती वरती, एक्झॉस्ट फॅन वगैरे काही नाही. आणि हे नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे इथे चिमणी काय सध्या ट्रॉलीज पण नाही आहेत. तर अशा वेळेस काय होऊन जातं, करणं खूप जास्त मेंटेन करावं लागतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा काय होतं, रूम फ्रेशनर आपण घरात असतंच, तर कधीतरी हे रूम फ्रेशनर या पद्धतीने किचनमध्ये सुद्धा मारून द्यायचं. जास्त नाही मारायचं, कारण ऑलरेडी गॅस वगैरे असतो याच्यामध्ये त्याच्यामुळे, आणि आपण स्प्रे वगैरे तर मारतच असतो झुरळांचे. तर हे रूम फ्रेशनर सुद्धा कधीतरी मारायचं. आणि रोजच जर उग्र वास येत असेल तर तुमचे सगळे कामं झाल्यानंतर, घरातले सगळे कामं झाल्यानंतर, तुमचे किचन पूर्ण आवरून झाल्यानंतर, जेव्हा दुपारी तुम्ही विश्रांती घेतात तेव्हा हे रूम फ्रेशनर किचनमध्ये मारून द्यायचं. कारण तेव्हा काही काम नसतं आपल्याला, किचनमध्ये आपण काही बनवणार नसतो. कसं याचा जो फ्रॅग्रन्स आहे तो अन्नाला लागू शकतो, मग ते खाताना आपल्यालाच तोंडात त्याचा फ्रॅग्रन्स जाणवतो. त्याच्यामुळे निवांत वेळी हे मारायचं, एक तर रात्री मारायचं, नाहीतर हा स्प्रे दिवसा मारून घ्यायचा. त्याच्यामुळे सुद्धा उग्रवास येत नाही आणि मनाला प्रसन्न वाटतं, कारण याचा फ्रॅग्रन्स खूप छान असतो. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये हल्लीचे रूम फ्रेशनर आता मिळायला लागलेले आहेत, तर हा सुद्धा एक उपाय तुम्ही करू शकतात किचन प्रसन्न. पुढची महत्त्वाची टिप अशी की किचनमध्ये आपण जे काही कापड वापरत असतो, तर आपण 3 ते 4 प्रकारचे कापड किचनमध्ये वापरतोच. 2 हात पुसण्यासाठी वेगळे छोटे टॉवेल ठेवलेले असतात किंवा नॅपकिन, आणि हे जे 2-3 प्रकारचे असतात या पद्धतीचे हल्ली मार्केटला मिळायला लागलेले आहेत. तर असे आपण किचन ओटा पुसण्यासाठी किंवा भाकरी पोळी करताना पोळपाटाखाली ताटाखाली ठेवण्यासाठी वापरत असतो. तर हे जे कापड आहेत ना ते नेहमी वेगळे ठेवायचे. जे कोरडे, आता हा जो क्रीम कलरचा तुम्हाला मी टॉवेल दाखवते आहे छोटा, तर तो मी हात पुसण्यासाठी किंवा भाजी वगैरे टोमॅटो वगैरे धुतल्यानंतर ते पुसण्यासाठी बाजूला ठेवलेले आहेत. हे 2 टॉवेल, गुलाबी आणि तो क्रीम कलरचा, ते दोघं नेहमी वेगळे होतात. त्याला कुठलाच तेलकट हात वगैरे मी लावत नाही. आणि हा जो दाखवते मी आहे आता चेक्सचा, तर त्याच्याच सोबतीला एक रेड कलरचा पण आहे, तो धुतलेला आहे आता. तर हे फक्त गॅस पुसण्यासाठी, काही सांडलं असेल गॅसवर ते पुसण्यासाठी, ओटा पुसण्यासाठी ठेवते. आणि ते 2 टाईम मी स्वच्छ धुवून घेते. पुसल्यानंतर जसं बेसिन वगैरे धुवून स्वच्छ ठेवते 2 वेळ, तसंच धुतल्यानंतर असं सुकायला टाकून देते. जर बाहेर तुम्हाला जमत असेल सुकायला टाकणार तर बाहेर टाका, नाहीतर
एकदम कडक पिळून असं टाकायचं व्यवस्थित. आणि हे जे 2 टॉवेल आहेत ते कधीच किचन ओठावर नाही ठेवायचे. तुमच्या इथे जर ट्रॉली असेल तर तिथे खाली ट्रॉलीच्या हँगर लावून तुम्ही ठेवू शकतात, कपाट असेल तर सॉरी. किंवा मग माझ्या इथे तर काही नाही आहे असं टांगण्यासाठी, म्हणून मी जी रॅक आहे किचनमध्ये लावलेली त्यालाच अशा बाजूला एक तार आहे, त्याच्यावरच हे जे 2 टॉवेल आहेत ना ते ठेवून देते. म्हणजे ते व्यवस्थित पण दिसतात आणि लगेच तिथे हातही जातो घेण्यासाठी, की काही पुसायचं असलं, हात पुसायचे असले तर लगेच त्यातला एक टॉवेल काढून हात पुसता येतो. जर किचन ओठावर ठेवलं ना तर त्यालाही तेलकट हात लागतात, तेही रुमाल मग खराब व्हायला लागतात. हे जे खाली किचन ओट्याच्या खाली हा जो पूर्ण भाग असतो तो संपूर्ण भाग आठवड्यातनं एकदा किंवा 2दा, शक्य असेल तर 2दा करा. नसेल तुम्हाला वेळ मिळत तुम्ही ॲटलिस्ट एकदा तरी डीप क्लिनिंग करायची. हे कसं क्लीन केलेलं आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक्स तुम्हाला मिळून जातील सगळ्या व्हिडिओच्या. आणि त्याचबरोबर बेसिन खाली जास्त पसारा ठेवायचा नाही. जर तुमचं बेसिन लीक होत असेल तर अजिबात पसारा ठेवायचा नाही. आणि कधी कधी उघडट वास येऊ शकतो बेसिनच्या खालून, त्याच्यामुळे होता होईल तोवरती जागा मोकळी ठेवायची. इनकेस जर तुमचं किचन खूपच जास्त छोटं असेल की एकच व्यक्ती उभं राहू शकते असं, तर मग तेवढ्या पुरतं गरजेच्या वस्तू तुम्ही ठेवू शकता. पण भरभरून पसारा कधीच याच्या खाली करायचा नाही. ते डोळ्यांना दिसायला पण चांगलं दिसत नाही आणि उगाच पसारा होतो, त्याच्यामुळे मग चिंटे, झुरळ या सगळ्या गोष्टी होत असतात. आता इथे भांडे घासलेले रॅकमध्ये लावून झाले, त्यामुळे ते स्टँड थोड्या वेळासाठी आहे. पुन्हा रात्रीच्या जेवणाचे भांडे वगैरे निघतील तेव्हा ते पुन्हा इथे येऊन जाणार आहे. जे जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आयडिया असेलच. आणि इथे पण मी व्यवस्थित क्लिनिंग केलेली आहे, कधीच इथे घाण नाही होऊ देत. इतके मी 7-8 डबे ठेवले आहेत तरी. तसंच इकडे सिलेंडरचं पण आहे, तर ते सुद्धा वेळोवेळी मी क्लीन करून घेत असते. याचा फायदा असा होतो की जेव्हा आपण एकदम महिना 1.5 महिन्याने पूर्ण किचन क्लीन करायला काढतो तेव्हा खूप जास्त मेहनत नाही करावी लागत, काम कमी वाजतं. आपलं काम नाही करावं लागत असं नाही, पण कमी होतं आपलं काम. घासून पुसून सारखं घासत नाही बसावं लागत. आठवड्यातनं एकदा क्लिनिंग केलेली असली किंवा आपल्याला हे जास्त क्लीन नाही करत बसावं लागत. 1.5 महिन्याने आपण डीप क्लिनिंग करतो तेव्हा. प्रत्येक गृहिणीचा प्रॉब्लेम म्हणण्यासारखा असतो की झुरळ, चिलटे होतच असतात. मी स्वतः झुरळांच्या समस्येला सामोरी गेलेली आहे. त्याच्यानंतर मी नाशिकला असताना खूप भयानक झुरळ झालेले होते. त्याचा एक वेगळा व्हिडिओ नक्कीच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे की ते झुरळ कसे पळवले इथे आल्यानंतर. कारण ते करवली सारखे आमच्या सोबत आलेले होते नाशिकवरनं इथपर्यंत, पण मी इथे एकही झुरळ नाही होऊ दिलं. इथून मी झुरळ कसे घालवले ते सांगते. कारण नाशिकला खूप सारे उपाय केले होते तरीही झुरळ गेले नाही. तर कुठला एक उपाय केला की ज्याच्याने सगळे झुरळ गायब झालेले आहेत. इनकेस एखादी झुरळ जर दिसलंच घरात तर ते पण बाहेरचा दरवाजा वगैरे उघडा असला तरच येतं, शक्यतोवर मी ठेवत नाही दरवाजा उघडा. तर ते मी कसं घालवते तेच तुम्हाला आता सांगते आहे. कारण ते पण किचन म्हणजे निगेटिव्ह वाटण्याचं किंवा किचनमध्ये चिडचिड, झुरळ पाहिल्यानंतर प्रचंड चिडचिड होते. मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण सतत ते आपण स्वयंपाक करत असतो, कुठून न कुठून बारीक झुरळ निघतं, मग ते किळसवाणं वाटतं, थोडंसं नको वाटतं आपल्याला ते. तर मग त्याच्यासाठी मी काय उपाय केला इथे आल्यानंतर, तर हे स्प्रे आहे. मी या स्प्रेनेच सगळे झुरळ घालवलेले आहेत. हा स्प्रे म्हणजे मला कोणीतरी सांगितला होता. आमचं जे वॉटर फिल्टर आहे मागे तुम्हाला दिसतं आहे ॲक्वाचं, त्याच्यात सुद्धा झुरळ केलेले होते. ते बसवून देण्यासाठी जे दादा इथं आलेले होते रिपेअर करण्यासाठी, ते डॅमेज पण झालं होतं मशीन, तेव्हा त्यांनी पाहिलं आणि हा स्प्रे त्यांनी त्यात मारला होता. तो स्प्रे मारल्यानंतर सगळे झुरळ मेले. त्यानंतर स्वच्छ साबणाने लिक्विडने वगैरे ते धुतलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्यातलं पाणी पिता होतो. आता झाले 2 महिने झाले ऑलमोस्ट. तर कुठे मग मी पण ट्राय केलं की करून बघू, तर खरंच याच्यामुळे झुरळ येत नाही. मी मागे किचनचा जे खालचा भाग असतो आत्ता जो दाखवला, तर तिथे पण झुरळ नको येण्यासाठी आता भरपूर जणींच्या घरी ट्रॉलीज असतात. सगळ्यांच्याच घरी असतात ऑलमोस्ट. आता खूप कमी लोक आहेत की ज्यांच्या घरी ट्रॉली वगैरे नाहीत किचनमध्ये. तर ट्रॉलीच्या ठिकाणी झुरळची समस्या जास्त असते, कारण ते डीप क्लिनिंगला थोडं प्रॉब्लेमॅटिक असतं. 2-1 महिन्याने आपण ते डीप क्लीन करत असतो, त्याच्यामुळे झुरळ खूप होतात. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, हा स्प्रे तुम्ही मारू शकता. मी पण त्या ओट्याच्या खाली स्वच्छ सगळी जी धूळ होती ती झाडून घेतली, व्यवस्थित पुसलं, ते ओलं सुकू दिलं. त्याच्यानंतर हा कोपऱ्यात हा स्प्रे शिंपडला आहे. कारण हे नव्हतं की झुरळ येत आहेत, हे तुम्हाला फक्त तेव्हा दाखवायचं होतं. पण या स्प्रेमुळे ना खरोखर झुरळ येत नाही. आणि
दुसरी गोष्ट की स्वच्छता पण ठेवली पाहिजे. आता नाशिकला आम्ही स्वच्छता ठेवत नव्हतो असं अजिबात नाही, पण तिथे शेजारी पाजारी प्रत्येकाच्या घरी भरपूर झुरळ होते आणि ते रो हाऊस होतं, चिटकून चिटकून घरं असतात, त्याच्यामुळे झुरळ कसे ये जा करत असतात. इव्हन ते समोरच्यांच्या घरी पण जायचे. मी रस्त्याने मोठे मोठे झुरळ जाताना बघितले होते, त्याच्यामुळे सगळा उपाय हरला होता. आणि याचं एवढं माहीत नव्हतं. एक स्प्रे आणला होता, मला नाव नाही आठवते, त्याचा छोटाच आणला होता, पण त्याच्याने काहीच फरक पडला नव्हता. मग मला वाटलं मग या स्प्रेवर पण मी विश्वास नाही ठेवला, पण ते वॉटर फिल्टर बसवून देणारे दादा होते, ते म्हटले की नाही याच्याने जातात, तुम्ही ट्राय करून बघा. त्यांनी माझ्या समोरच मला सगळे त्या फिल्टरमधले झुरळ मारून दाखवले होते. तर मग याच्यावर मी डोळे बंद करून विश्वास ठेवला आणि याच्यामुळे खरंच झुरळ जात असतात. तर झुरळ आणि चिलटे न होण्यासाठी हा एकमेव चांगला उपाय आहे असं मला वाटतं. चिलटे शक्यतोवर पावसाळ्यात होता, कारण सगळीकडे ओलावा असतो, बाहेरचं वातावरणही चिकचिक असतं, त्याच्यामुळे शक्यतोवर चिलटे होतात. पण चिलटे होऊ द्यायचे नसतील तर आपण आपला किचन ओटा आणि बेसिन याच्याजवळ घाण नाही ठेवली पाहिजे, कोरडं ठेवलं पाहिजे. ओलाव्याच्याच ठिकाणी चिलटे जास्त जमत असतात, ओला कचरा वगैरेच्या ठिकाणी. त्यामुळे शक्यतोवर वेळेच्या वेळी जर तुम्ही कॅरी बॅग डस्टबिन ठेवत असाल किचन ओट्यामध्ये तर ती ठेवायची नाही, ती बाहेर ठेवा, तीही स्वच्छ ठेवा. वेळोवेळी कचरा फेका, जाळा, त्याच्यामुळे किचनमध्ये चिलटे होणार नाही. कारण जेवढी झुरळांची समस्या आहे तेवढीच मोठी चिलट्यांची पण समस्या आहे की ताई किचनमध्ये चिलटे होत असतात. तर स्वच्छता ठेवत राहणं हा एक उपाय आहे चिलट्यांसाठी. अजून काही उपाय असतील तर मी ते नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आता सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा, खूप जास्त महत्त्वाचा हा उपाय आहे. प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय आहे, म्हणून मी ही जी टीप आहे किंवा हा जो उपाय आहे तो तुम्हाला शेवटी सांगते आहे की काय करायचं. आता रात्र झालेली आहे, पूर्ण आपलं जेवण वगैरे झाल्यानंतर, संपूर्ण किचन आवरलं गेल्यानंतर हा एक उपाय करायचा आहे. प्रत्येकाच्या श्रद्धेवर हा डिपेंड आहे, तुम्ही करा असं मी फोर्स करणार नाही, मी करते म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. हा भीमसेनी कापूर निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी खूप लाभदायक असतो. भरपूर ठिकाणी ऐकलं आहे, वाचलं आहे आणि पाहिलेलं पण आहे आणि अनुभवलेलं पण आहे. त्याच्यामुळे आता मी काय करते, रोज तो एक तुकडा भीमसेनी कापूरचा घेतला आणि तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साध्या कापूर मिळतात त्याच्या 2 वड्या पण घेऊ शकतात. मी एकच तुकडा घेतला कारण भीमसेनी कापूर हा खूप स्ट्रॉंग असतो आणि त्याच्या ज्या वड्या आहेत त्या मोठ्या असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 लवंग मी टाकणार आहेत. पूर्ण लवंग टाकणार, अशी तुटलेली वगैरे लवंग या ठिकाणी नाही टाकणार आहे. तर हे रोज सगळं झाल्यानंतर किचनमध्ये जाळायचं असतं. म्हणजे आपण जेव्हा रात्री लाईट ऑफ करणार असू ना किचनचा, त्याच्या आधी आपल्याला हे जाळायचं आहे. आता हे करण्यामागचं कारण काय की बघा, आपण मंगळवारी, शनिवारी, गुरुवारी असाही कापूर जाळतच असतो घरामध्ये, कापूर आणि लवंग. तर रोज जर आपण जाळलं हे किचनमध्ये तर किचनमधली जी काही निगेटिव्हिटी असेल, म्हणजे स्वयंपाक करताना आपल्या मनात जे काही निगेटिव्ह विचार येणार असतील किंवा चिडचिडेपणा असतो तो दूर होण्यासाठी मदत होत असते. आता हा श्रद्धेचा भाग झाला प्रत्येकाचा, तो फोर्सफुली मी सांगणार नाही करा असं, मला ते योग्य वाटतं करणं म्हणून मी करते आहे आणि सजेस्ट करते तुम्हाला फक्त. तर हे पूर्ण जळू द्यायचं, तिथेच थांबायचं आजूबाजूला, कारण कसं गॅस असतो जवळ, त्याच्यामुळे गॅसपासून लांब ठेवायचं, गॅसच्या जवळ नाही ठेवायचं. तो दिवा खूप तापतो म्हणून मी त्याच्या खाली प्लेट ठेवलेली आहे. तुम्ही पणती वगैरेमध्ये ठेवणार असाल तर खाली प्लेट ठेवायची काही गरज नाही. तर याचं जो पूर्ण धूर असतो तो पूर्ण किचनमध्ये पसरतो आणि त्याचबरोबर किचनमधली निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी मदत होत असते. आता याच्यामध्ये ज्या लवंग आपण टाकलेल्या होत्या त्या पूर्ण जळाल्यानंतर त्याची राख राहिलेली असते, तर ती राख ना सकाळी निर्माल्य असतं, आपण देवाला फुलं वगैरे ठेवतो, ते सगळं दुसऱ्या दिवशी निर्माल्य आपण एका पिशवीत जमा करतो आणि ते नदीत टाकतो. तर त्या निर्माल्यामध्येच आपल्याला हे लवंगचं राख टाकून द्यायचे आहे. रात्रभर असंच ठेवायचं, फक्त ते पूर्ण जळेपर्यंतच आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे. त्याचं ते जळलं की मग लाईट ऑफ करून आपलं कामाला लागून जायचं. त्याच्यानंतर ही राख तुम्ही आधी सांगितलं मी की तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात. तर बघा, या ठिकाणी पूर्ण असं जळालेलं आहे आणि ज्या लवंग टाकलेल्या होत्या त्याचा अजून थोडासा विस्तव आहे. हळूहळू तो विस्तव शांत होतो आणि त्याचा धूरही पूर्ण निघतो आणि त्या विस्तवाचं राखेत रूपांतर झालेलं असतं. तर ते तसंच राहू द्यायचं रात्रभर, काही काळजी नाही करायची, काही नाही होत. दुसऱ्या दिवशी सकाळी ते निर्माल्यामध्ये
ठेवून द्यायचं. असाच एक उपाय याआधी पण मी सांगितलेला आहे की जेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळ उदबत्ती लावतात घरामध्ये अगरबत्ती, तर एकदा ती किचनमध्ये सुद्धा फिरवून घ्यायची. आपल्या गॅस शेगडीला किचन ओट्याला फिरवून घ्यायची, कारण आपल्या किचनमध्ये अन्नदेवता आणि अग्निदेवतेचा वास असतो. त्याच्यामुळे दोघं वेळ तुम्ही जेव्हा जवळ उदबत्ती लावता तेव्हा किचनमध्ये सुद्धा ही उदबत्ती फिरवून घ्या, त्याच्यामुळे सुद्धा प्रसन्नता राहते. मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा आपल्या किचनला प्रसन्न ठेवणारा आणि नेहमी किचन पॉझिटिव्ह कसं ठेवू शकतो याचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक आणि मदतपूर्वक वाटत असेल तर. भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.